नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण आपण बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तशीच आजची अपडेट घेऊन आलेलो आहे आपला सर्वांचा लाडका रुस्तम व द्वादश हिंद केसरी बकासूर. आज नक्कीच पहिरा कोण असणार बकासूरचा, कारण आज बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे 100%. जे मागची हार झाली होती बकासूरची, ती हार भरून काढण्यासाठी आता बकासूर सज्ज झालेला आहे. तर पहिरा कोण, गट क्रमांक किती, सर्व काही अपडेट देणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघून, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भावांनो, प्रथमतः सांगतो गट क्रमांक किती. तर भावांनो, गटाच्या चिठ्ठ्या अजून निघाल्या नाही. तर मग किती वाजता निघणार, तर भावांनो गटाच्या चिठ्ठ्या निघणार आहेत 9 वाजता. भावांनो 9 वाजता गटाच्या चिठ्ठ्या निघायला सुरुवात होणार आहेत. तर बघूया नक्कीच बकासूरची चिठ्ठी निघाली तर अपडेट घेऊन येणारच आहे मी. तर भावांनो, राहिला विषय पायऱ्याचा. भावांनो, आज मौजे लेंगरे येथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर सज्ज झालेला आहे. तर मग बकासूरचा पायरा कोण, तर भावांनो अशी अपडेट मिळत आहे की बकासूरचा पायरा घाणनचा बाब्या किंवा महाराज. भावांनो, घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. घाणनचा बाब्या किंवा महाराज या दोन्हीपैकी एक बकासूरचा पायरा हा 100% असू शकतो. आणि भावांनो, नक्कीच आजच्या मैदानासाठी बकासूरला शुभेच्छा देऊया. नक्कीच आज बकासूर कमबॅक करेल. घाणनचा बाब्या देखील चांगला पळतोय. तुम्हाला माहितीच आहे, मागच्या बलवडी मैदानामध्ये या जोडीने 1 नंबर केला होता. सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले होते. वाटलं नव्हतं ही जोडी 1 नंबर करेल, पण त्या जोडीने करून दाखवलेला. नक्कीच आता कोण पळेल थोड्या वेळातच आपल्याला कळणार आहे. परंतु बब्या किंवा महाराज यातूनच एक आपल्या बकासूरचा पायरा आहे. घरचा साज सज्ज झालेले आहेत असे बोललेत ते. तर धन्यवाद भावांनो.